अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणाव, धुमश्क्री आणि मग अचानक एकदम शांतता, एक युद्धविराम जाहीर झालाय. पण हा युद्धविराम आला कुठून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो टिकणार आहे का? चला, आज याच अनपेक्षित शांततेमागे काय दडलंय आणि तिचं भविष्य काय असू शकतं हेच आपण समजून घेऊया. हो, तर हा अचानक झालेला युद्धविराम सीमेवरचा तणाव नक्कीच कमी करतोय, पण खरा आणि कळीचा मुद्दा हाच आहे की तो किती काळ टिकेल, आणि याच एका प्रश्नाभोवती आपलं आजचं विश्लेषण फिरणार आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला हे बघावं लागेल की सीमेवर नेमकं काय पेटलं होतं. चला, सुरुवात करूया त्या संघर्षापासून. म्हणजे बघा, गेल्या आठवड्यात सीमेवरची परिस्थिती अक्षरशः स्फोटक होती. ह्या काही किरकोळ चकमकी नव्हत्या. दोन्ही बाजूनी हवाई हल्ले झाले, तोफ ओळ्यांचा मारा झाला आणि जमिनीवर तर सैनिक थेट भिडले होते. ह्या सगळ्यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसू लागली होती. आणि याच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची घडामोड झाली, तो म्हणजे युद्धविराम करार. झालं असं की दोन्ही देशांचे प्रतिनिधी कतारच्या दोहा शहरात भेटले आणि त्यांनी तातडीने सगळ्या लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवली. हा वाढता हिंसाचार रोखण्यासाठी हे खूप महत्त्वाचं पाऊल होतं. पण ही शांतता जितकी अचानक आलीये तितकीच ती नाजूकसुद्धा आहे. हे पाकिस्तानच्या एका विधानावरून लगेच स्पष्ट होतं. त्यांनी सरळ सांगितलंय, ऐका, हा युद्धविराम तेव्हाच टिकेल जेव्हा अफगाणिस्तान त्यांच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांना थांबवेल. म्हणजे बघा, ही काही बिनशर्त शांतता नाहीये, याला अटी आणि शर्ती लागू आहेत, अगदी स्पष्टपणे. आणि हाच इशारा आपल्याला थेट संघर्षाच्या मुळाशी घेऊन जातो. हा वाद काही फक्त सीमेवरच्या गोळीबाराचा नाहीये, तर हा शब्दांचाही तितकाच तीव्र संघर्ष आहे. दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप पाहिले की या संघर्षाची खोली लक्षात येते. पाकिस्तानचं म्हणणं आहे की अफगाणिस्तान दहशतवादी गटांना आश्रय देतोय, तर दुसरीकडे अफगाणिस्तान हे सगळे आरोप फेटाळून लावतोय आणि उलट पाकिस्तानवरच भारताला या वादात ओढण्याचा आरोप करतोय. यावरून त्यांच्यातला परस्पर अविश्वास किती खोलवर रुजलाय हेच दिसतं. ह्या अविश्वासामागे एक ऐतिहासिक कारणही आहे, ते म्हणजे ड्युरेंड लाईन. ही 1893 मध्ये ब्रिटिशांनी आखलेली एक सीमा आहे, ज्याला अफगाणिस्तानने आजपर्यंत कधीच अधिकृतपणे स्वीकारलेलं नाही. त्यामुळे हा वाद काही आजचा नाही, तर दशकांपासून धुमसतोय. त्यात आता बदलणारी भूराजकीय समीकरणं या संघर्षात आणखी भर टाकतायत. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं असं मत आहे की एकेकाळी तालिबानवर पाकिस्तानचा जो प्रभाव होता तो आता खूप कमी झालाय, आणि यामुळे दोन्ही देशांमधले संबंध आणखीनच गुंतागुंतीचे बनले आहेत. या संघर्षाचे परिणाम फक्त या दोन देशांपुरते मर्यादित नाहीत, त्याचे गंभीर प्रादेशिक पडसादही उमटायला सुरुवात झाली आहे. हे परिणाम किती गंभीर आहेत हे बघा. सीमेजवळ राहणाऱ्या हजारो लोकांना आपली घरं सोडून जावं लागतंय. व्यापार, वाहतूक सगळं काही ठप्प झालंय. पण सगळ्यात मोठी चिंता ही आहे की हा तणाव जर नियंत्रणाबाहेर गेला तर संपूर्ण दक्षिण आशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने तब्बल 4 वर्षांनंतर काबूलमध्ये आपला दूतावास पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. या घडामोडीमुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे आणि या संपूर्ण प्रादेशिक समीकरणात एक नवीनच अँगल आला आहे. या सगळ्या घडामोडी पाहिल्या की प्रश्न पडतो की या प्रदेशाचं भविष्य नेमकं कोणत्या दिशेनं जाणार आहे, पुढे काय होऊ शकतं. चला तर मग या सगळ्याचा आढावा घेऊया आपल्या शेवटच्या भागात, एक अनिश्चित भविष्य. भविष्याची दिशा ठरवण्यासाठी येत्या काळात 3 महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. पहिलं, हा नाजूक युद्धविराम खरंच टिकतो का? दुसरं, 25 ऑक्टोबरला होणारी इस्तंबूल बैठक, जी खूप निर्णायक ठरू शकते. आणि तिसरं, पाकिस्तानच्या मागणीनुसार अफगाणिस्तान दहशतवादी गटांवर काही ठोस कारवाई करतो का? तर शेवटी प्रश्न हाच उरतो, हा युद्धविराम शांततेच्या दिशेने टाकलेलं एक भक्कम पाऊल आहे की एका कधीही न संपणाऱ्या संघर्षातला फक्त एक छोटासा तात्पुरता ब्रेक? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की, संपूर्ण दक्षिण आशियाचं भवितव्य याच उत्तरावर अवलंबून आहे.